संपूर्ण भारत देशातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसाठी आणि जनतेसाठी हर्षोल्लासाचा जो दिवस आहे, त्याचं कारण असं आहे की गेल्या 15 ते 20 वर्षाचा संघर्ष पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता करतोय। यासाठी शेकडो कार्यकर्त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे। श्रद्धेय श्यामाप्रसादजी मुखर्जी यांची जन्मभूमी पश्चिम बंगाल आज भारतीय जनता पार्टीच्या अथक परिश्रमातून ममता बॅनर्जी यांचं जे अराजकतेचं राज्य होतं त्या ठिकाणाहून नेस्तनाबूत करून आज भारतीय जनता पार्टी पूर्ण बहुमतामध्ये पश्चिम बंगालमध्ये निवडून आलेली आहे। आसाममध्ये आम्ही तिसऱ्यांदा निवडून आलेलो आहोत। पांडेचेरीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी निवडून आलेली आहे। केरळ आणि तामिळनाडूमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या पर्सेंटेजमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। आणि आज देशभरामध्ये एक 2-4 प्रांत सोडले तर आज संपूर्ण भारतभरामध्ये माननीय नरेंद्रभाई मोदीजींच्या, माननीय अमितभाई शहाजींच्या, माननीय राष्ट्रीय अध्यक्ष नितीनजी नवीनजी यांच्या नेतृत्वामध्ये आज भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता संपूर्ण देशभरामध्ये हा विजयाचा उत्सव साजरा करतोय। या ठिकाणी सुद्धा आम्ही वर्धा भारतीय जनता पार्टीच्या वतीने माननीय रामदासजी तडस, माजी अध्यक्ष माननीय सुनील भाऊ गपाट, महिला मोर्चाच्या आमच्या जिल्हाध्यक्ष वैशालीताई येरावार, युवा मोर्चाचे अध्यक्ष पृथ्वीराज शिंदे, शहर अध्यक्ष निलेश किटे आणि संपूर्ण टीम या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हा जल्लोष साजरा करतोय। या ठिकाणी मिठाई आणि ही झालमुडी त्या ठिकाणी झालमुडी मोठ्या प्रमाणामध्ये वितरित करून आम्ही माननीय मोदीजींचं जे नेतृत्वामध्ये जे यश प्राप्त झालेलं आहे त्या यशाचं प्रदर्शन या ठिकाणी आम्ही करतोय।